So from today we will start the new topic, plant growth and mineral nutrition. So in this topic we have to discuss about what is meant by the plant growth, what are the different types of minerals which are used for the normal and healthy growth of the plant, as well as we have also to concentrate on the different types of growth hormones which are produced in the plants or which can be artificially synthesized and utilized for the growth of the plant. So before actually starting the other concepts of this plant growth and mineral nutrition, first of all we will discuss about what is meant by the plant growth, the definition of the plant growth, what are the different types of the parts in which the plant growth takes place, and then we will migrate step by step to the another parts of the this topic. The definition of the plant growth: permanent irreversible increase in the bulk of an organism accompanied by the change of form. So growth is nothing but the permanent irreversible increase in the bulk of an organism. एखाद्या सजीवामध्ये इरिव्हर्सिबल जी काही वाढ झालेली आहे, ती जी वाढ जी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्रोथ असं म्हणू शकतो. त्याचबरोबर अजून समजा याची डीप डेफिनेशन जर करायची म्हणलं, अँड इरिव्हर्सिबल permanent increase in size, volume or mass of cell or organ or whole organism accompanied by an increase in dry weight. We all know that the organism is a kind of organization in which the beginning of the organism is the cell, or we can say as a cell is the structural or functional unit of all organisms. बरोबर आहे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत. कुठल्याही सजीवाचं जो मुख्य सुरुवात जी आहे कशापासून होते, सेलची. वेगवेगळ्या सेल्स एकत्र येतात आणि एकच फंक्शन कार्यरत करतात, त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू. वेगवेगळे टिश्यूज एकत्र येतात आणि एकच कार्य करतात, त्याला आपण म्हणतो टिश्यू सिस्टीम. वेगवेगळ्या टिश्यू सिस्टीम्स एकत्र येतात आणि एक कार्य करतात, त्याला आपण म्हणतो ऑर्गन. आणि वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि त्याचा एक ऑर्गॅनिझम तयार होतो. आता ते इथं चर्चा करायची काय गरज होती, इथं आपण काय म्हणले, इन्क्रीज इन साईज, व्हॉल्यूम अँड मास ऑफ सेल ऑर ऑर्गन ऑर ऑर्गॅनिझम. टप्प्याटप्प्याने जसं आपण बघू जाऊयात, कुठल्याही सजीवाची वाढाची सुरुवात आहे कुठून होणार आहे, सेल पासून होणार. मग ती पुढे टिश्यू मध्ये जाईल, टिश्यू सिस्टीम मध्ये जाईल, मग ऑर्गन मध्ये जाईल आणि मग ऑर्गन सिस्टीम मध्ये जाईल. हे टप्प्याटप्प्याची प्रोसेस जशी आहे तसंच इथं आपण म्हटलेलं आहे. सेलमध्ये वाढ होईल, ऑर्गनमध्ये वाढ होईल, टिश्यूमध्ये वाढ होईल किंवा पूर्ण कम्प्लीट ऑर्गॅनिझम मध्ये जे इरिव्हर्सिबल वाढ झालेली आहे आणि ज्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझमचं ड्राय वेट वाढलेलं आहे, अशा प्रकारचं जी काही मेटाबॉलिझम आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्रोथ. We also discussed about the characteristic features of living organisms in 11th chapter. Out of that characteristics, the first characteristic feature of the living organism is the growth. सजीवाचं पहिलं जे लक्षण आपण बघितलं होतं त्याला आपण ग्रोथ म्हटलं. मग आता ही जी ग्रोथ आहे ह्या सजीवांमधलं एक वैशिष्ट्य आहे. ह्या ग्रोथचे दोन आस्पेक्ट्स आहेत असं म्हणू शकतो. टू डिफरंट टाइप्स ऑफ आस्पेक्ट्स ऑफ द ग्रोथ आर देअर. The first aspect is the quantitative aspect. We can say two different types of the growth, quantitative and the qualitative. Quantitative in the form of number. Here, increase in length, size, volume, body mass, dry weight and number of the cells. ज्या ठिकाणी वनस्पतीची क्वांटिटी वाढणार आहे, मग त्याची लांबी वाढेल, रुंदी वाढेल, व्हॉल्यूम वाढेल, बॉडी मास वाढेल किंवा ड्राय वेट वाढेल किंवा नंबर ऑफ सेल्स वाढतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण कशाचा विचार करतोय, क्वांटिटीचा. म्हणजे इथं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीची क्वांटिटी वाढली. आणि दुसरं, ग्रोथ ॲज अ क्वांटिटेटिव्ह चेंज इज अ फायनल एंड प्रोडक्ट ऑफ सक्सेसिव्ह एंड प्रोडक्ट. ग्रोथ जी आहे क्वांटिटेटिव्ह हे फायनल एंड प्रोडक्ट म्हणू शकतो. त्या ठिकाणी त्या गोष्टीची वाढ जी आहे ती लिमिटेड याच्यामध्ये कंप्लीट झाली. क्वालिटेटिव्ह इज अ चेंज इन द नेचर ऑफ ग्रोथ वेअर डेव्हलपमेंट इज अन ऑर्डर्ड चेंज or progress while differentiation leads to higher and more complex state. म्हणजे इथं काय होते, आता क्वालिटेटिव्ह मध्ये
त्या एखाद्या ऑर्गॅनिझमची किंवा परत तिथंच ऑर्गन सेल टिश्यूची असेल पूर्णपणे डिफरन्शिएशन होईल. म्हणजे त्याची वाढ जी आहे ती पूर्ण झालेली असेल. ज्या ठिकाणी त्याची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट झाली असेल तो जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, क्वालिटेटिव्ह ग्रोथ. As far as multicellular plants are concerned, growth is indeterminate and occurs throughout the life indefinitely. वनस्पतीचा जर विचार केला तर वनस्पतीमध्ये ग्रोथ जी आहे ती आजीवन चालू असते, बरोबर आहे. एकदा वनस्पती लावली, एक 5 फुटापर्यंत वाढली, तिथं वाढ थांबते का? वाढ थांबत नाही. वनस्पतीची वाढ जी आहे थ्रू आउट द लाईफ सायकल कंटिन्युअस तिथं होत जाते. त्याला कायम पानं येत राहतील, कायम फांद्या फुटत राहतील, त्यांची लांबी रुंदी वाढत राहील. म्हणजे तिथं ग्रोथ कुठंही थांबत नाही. हे वनस्पतीचं वैशिष्ट्य आहे. इट इज रिस्ट्रिक्टेड टू सम स्पेसिफिक रिजन्स कॉल्ड मेरिस्टेम. Now growth takes place, but each and every part of the plant does not participate in the growth. That growth is restricted at a certain portion. That portion is known as the meristem and the tissue is known as the meristematic tissue. आता वाढ होते आपण म्हणलं की सारखी वाढ होते मग कुठं होते? तर सगळीकडे होत नाही, काही ठराविक भागामध्ये होते. रिस्ट्रिक्टेड पोर्शन मध्ये होते. तो जो रिस्ट्रिक्टेड पोर्शन आहे तो पोर्शन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मेरिस्टेम किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू, ज्या ठिकाणी वनस्पतीमध्ये वाढ ही आहे होत असते. These are the regions where new cells are constantly and continuously produced. मेरिस्टेम हा असा भाग आहे की ज्या ठिकाणी सेल जे आहेत ते कंटिन्यू ऍड होत राहतात, कंटिन्युअसली त्या ठिकाणी तयार होत राहतात, प्रोडक्शन कंटिन्युअस चालू राहतं आणि त्यामुळं त्या भागामध्ये वाढ जी आहे ती होत राहते. मेरिस्टेम्स आर ऑफ 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. आपण आता असं म्हटलं की ग्रोथ जी आहे ती ठराविक रिस्ट्रिक्टेड पोर्शन्स मध्येच होते, ज्याला आपण मेरिस्टेम म्हटलेलं आहे. मग आता हा मेरिस्टेम कुठं कुठं असू शकतो किंवा कुठं कुठं असतो याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडले. समजा आपण एखाद्या स्टेमचा जर विचार केला तर त्या स्टेमच्या कोणत्या भागामध्ये तो टिश्यू आहे याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. The first type is the apical meristematic tissue or apical meristem. The meristematic tissue are the meristems which are present at the tip of the plant organ are known as the meristematic tissue. वनस्पतीचा कोणताही भाग असू द्या, त्या भागाच्या शेंड्याला ज्याला म्हणू शकतो आपण, टोकाला, टिपला जो टिश्यू आहे त्याला म्हणणार मेरिस्टेमॅटिक टिश्यू. समजा हे स्टेम आहे, या भागामध्ये टिपला जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू असणार आहे तो जो असणार आहे तो अपायकल मेरिस्टेमॅटिक. आपण काय म्हणलं की हा टिश्यू कंटिन्युअस डिवाइड होत राहतो. झाडाची उंची वाढते म्हणजे काय इथून सेल डिवाइड होत राहतात का? नाही. तर इथल्या सेल ज्या आहेत त्या डिवाइड होत असल्यामुळे याची उंची वाढते. समजा इथल्या एकाच्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32, म्हणजे एवढी उंची वाढत गेली. म्हणजे जसजसं ह्या सेल ऍड होत राहतील तसतसं त्याची काय होणार आहे, लेंथ जी आहे ती वाढते. So apical meristematic tissue results in the increase in the length of the plant organ. Then the intercalary meristematic tissue. In 11th standard, when we have seen the morphology of the plants, we have seen that on the stem, 2 specific portions are present, nodes and internodes, which is the characteristic feature of the stem. Node is the part of the stem from which leaves are developed. झाडाच्या फांदीवरती ज्या भागावरती पान येतं तो जो भाग आहे त्याला आपण काय म्हटलेला आहे, नोड म्हटलंय. अँड द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज नोन ॲज द इंटरनोड. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज द स्टेम. या ठिकाणापासून पान आलं, हा नोड झाला. दुसरं पोर्शन इथं आलंय, हा दुसरा नोड. मग हा नोड आणि हा नोड यामधलं हे जे अंतर आहे याला आपण काय म्हणणार आहे, इंटरनोड. बरोबर आहे. आता हे सांगण्याचं कारण का, हा इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू जो आहे तो कुठं आहे, तर ह्या ठिकाणी हा जो इंटरनोड चालू होतो आणि ज्या ठिकाणी संपतो, हा मधल्या या टोकाच्या ज्या पोर्शन्स आहेत हिथं जो असतो तो हा इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता याचं फंक्शन मुळे काय होणार आहे, इट हेल्प्स टू इनक्रीज द लेंथ ऑफ द इंटरनोड्स. इथं सेल्स ऍड होत राहते, ही वरती जाईल, इथं लेड सेल्स इकडं, म्हणजे एवढी लांबी जी होती ह्या इंटरनोडची ती काय झाली, एवढी मोठी झाली. म्हणजे त्या ठिकाणच्या सेल डिवाइड होऊन इंटरनोडची जी लेंथ आहे ती त्या पद्धतीने वाढते. अँड लास्ट टाइप ऑफ द टिश्यू, लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, तिसरा जो प्रकार. आता इथं परत तोच प्रकार. सपोज दिस इज द स्टेम. द
मेरिस्टेमॅटिक टिश्यू विच इज प्रेझेंट ॲट द लॅटरल पोर्शन ऑफ द स्टेम. मग हे असेल किंवा हे असेल, इकडंच असेल. हा एंटायर स्टेम ह्या भागावरती आणि ह्या भागावरती जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे तो लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता त्याच्या ऍक्टिव्हिटी पोझिशनवरून आपण त्याचं फंक्शन सहजासहजी सांगू शकतो. या पद्धतीने लॅटरल साईडला जसं ह्या सेल्स ऍड होत जातील तसं तसं काय होणार, हे पसरत जाईल. म्हणजेच काय झालं, त्या स्टेमची काय वाढली, रुंदी वाढली. सो ऍक्टिव्हिटी ऑफ द लॅटरल meristematic tissue results in the increase in the breadth of the stem or any plant organ. So in this way, these are the three different types of the meristematic tissues which are useful to increase the size, shape of the plant. Now, the next point of this topic, we will concentrate on the growth hormones. So what is meant by these growth hormones? Hormones are a special kind of chemical substances secreted by an organism to induce the different types of metabolic processes are known as the growth hormones. These hormones are produced in all the different types of living organisms, including human beings. माणसामध्ये सुद्धा hormones तयार करतात. कोण कोण तयार करते? पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे. ह्या विशिष्ट प्रकारच्या ज्या ग्रंथी आहेत याच्यातून हार्मोन तयार केले जातात आणि हे हार्मोन काय करतात, त्या ठिकाणापासून येतात. पिट्युटरी ग्लँड कुठं आहे, इथं मागच्या बाजूला आहे. थायरॉइड कुठं आहे, इथं घशामध्ये आहे. इथून हे तयार केलं जातं, सगळ्या भागामध्ये पसरवलं जातं आणि त्या त्या भागाची ऍक्टिव्हिटी चालू होते. इन द सेम वे, त्याच पद्धतीने काही बदल नाही, वनस्पतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात केमिकल कंपाऊंड तयार केले जातात आणि त्याच्यामुळे वाढ जी आहे ती त्या ठिकाणी होत राहते. The term hormone was coined by the scientist Starling, and the definition of that hormone is the internal factor that influence growth are called as the growth hormones or growth regulators. इंटरनल फॅक्टर आहे, आत तयार झालेला, त्यांच्या शरीराच्या आतमध्ये तयार झालेला तो कंपाऊंड आहे, तो इंटरनल फॅक्टर झाला आणि तो काय करतोय, इन्फ्लुएन्स करतोय. कशाला इन्फ्लुएन्स करतोय? ग्रोथला करतोय. म्हणून त्याला काय म्हटलं होतं, ग्रोथ हॉर्मोन्स किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स. ते काय करतात, ग्रोथ जी आहे ती रेग्युलेट करतात. अजून एक व्याख्या ग्रोथ हॉर्मोनची केलेली आहे. द सायंटिस्ट थिमन अँड द पिंकस, दे डिफाईन द ग्रोथ हॉर्मोन ॲज plant hormones are organic substances produced naturally in higher plants affecting growth or other physiological functions in a site remote from its place and formation and active in very minute amount. आता या ठिकाणी थोडीशी डीप व्याख्या केली याच्यामध्ये असं म्हणू शकतो. दीज आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. हे आपल्यालाही माहित आहे की विशिष्ट प्रकारचे केमिकल कंपाऊंड्स आहेत, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. नैसर्गिकरित्या वनस्पतीमध्ये ते तयार केले जातात आणि त्याचा परिणाम कशावरती होतो, वनस्पतीच्या वाढीवरती होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसवरती होतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, एका ठिकाणापासून तयार केले जातात, तिथून दुसऱ्या भागापर्यंत पुरवले जातात ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ती प्रोसेस कंप्लीट होतात. आणि या गोष्टीसाठी फार कमी प्रमाणात त्यांची आवश्यकता होते. म्हणजे काय जास्त तयार करण्याची पण आवश्यकता नसते, थोड्याफार प्रमाणात तयार केलं तरी ते ऍक्टिव्हिटी कंप्लीट होते. These hormones which are secreted at certain kinds of position, they are transported from one place to the another place with the help of phloem parenchyma. आता हे आपण याच्यावरती डिस्कस केलेलं आहे की फ्लोएम आणि झायलेम हे काय, कंडक्टिंग टिश्यू आहे, कंडक्शन करतात. झायलेम काय कंडक्ट करतो, वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट टू द टिप ऑफ द प्लांट. म्हणजे सगळ्या भागाला पुरवण्याचं काम झायलेम करतं, मुळांनी जे काही पाणी शोषलेलं आहे. आणि फ्लोएम काय करतं, पानांनी जे काय तयार केलेलं अन्न आहे ते तयार केलेलं अन्न सगळ्या भागाला पुरवण्याचं काम करतं. मग हे प्रकारचं काय आहे, त्या ठिकाणी हॉर्मोन्स आहेत. These hormones are also conducted with the help of these phloems. The part of that phloem, that is the phloem parenchyma, is useful for the conduction of these growth hormones. Another important characteristic feature of these growth hormones is that they inhibit, promote or modify the growth. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, नुसतं ग्रोथ प्रमोट करतातच असं नाही. Sometimes they can also inhibit the growth or modify the growth. So depending upon their role in the growth, the hormones are of two types: growth promoters and growth inhibitors.
ग्रोथ प्रमोटर्स आर ऑक्झिन्स, जिब्रॅलिन्स अँड सायटोकायनिन्स. 3 प्रकारचे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत, ग्रोथ प्रमोटर्स आहेत. त्या ग्रोथ प्रमोटर्सपैकी पहिला जो आहे तो ऑक्झिन, दुसरा जो आहे ते जिब्रॅलिन, ज्याला शॉर्टमध्ये GA म्हटलं जातं, आणि तिसरा जो आहे तो सायटोकायनिन्स, ज्याला शॉर्टमध्ये CK म्हटलं जातं. हे 3 जे आहेत हे 3 ग्रोथ प्रमोटर्स आहेत. These 3 growth hormones induces the growth. They promotes the growth. Therefore, they are known as the growth promoters. The growth inhibitors, they inhibit the growth. They are ethylene and abscisic acid. लक्षात येते? 5 प्रकारचे ग्रोथ हॉर्मोन्स वनस्पतीमध्ये आहेत. ह्या 5 प्रकारच्या ग्रोथ हॉर्मोनचं वर्गीकरण 2 याच्या गटामध्ये केलं. एक जो आहे ग्रोथ प्रमोटर मधलं, दुसरा जो आहे तो ग्रोथ इनहिबिटर मधला. आता प्रमोटर आणि इनहिबिटर म्हणजे काय? प्रमोटर म्हणजे ग्रोथ प्रमोट करतो, इनहिबिटर म्हणजे ग्रोथ इनहिबिट करतो. उलटी प्रोसेस. जे ग्रोथ प्रमोट करतात त्यांना ग्रोथ प्रमोटर म्हणणार, जे इनहिबिट करतात त्यांना इनहिबिटर म्हणणार. कुठले आहेत ग्रोथ प्रमोटर्स? ऑक्झिन, जिब्रॅलिन्स अँड सायटोकायनिन्स. आणि इनहिबिटर्स कुठले आहेत? इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. So, by means of these 5 different types of growth hormones, whole activity, whole growth of the plant is taken place in the plants. वनस्पतीमध्ये जी वाढ होते, ह्या वाढला कंट्रोल करणारे हे 5 घटक आहेत. हे 5 ग्रोथ हॉर्मोन्स आहेत, ज्याच्यामुळं वनस्पतीमध्ये वाढ कशा पद्धतीने व्हायची, वनस्पतीच्या कोणत्या भागाची वाढ कोणत्या हॉर्मोनमुळे होणार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रत्येकाचं ॲप्लिकेशन किंवा युजेस जे आहेत त्या ग्रोथ हॉर्मोनचं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. So here we have completed the first part of this topic, what is meant by growth, what is meant by the growth hormones. Now in the next lecture we will concentrate on the role of all these growth hormones. प्रत्येकाचं स्वतंत्र आपण आता काय करणार, ऑक्झिनचं कुठलं, जिब्रॅलिनचं कुठलं, सायटोकायनिन्स एटसेट्रा, प्रत्येकाचे रोल कुठला आहे, त्याचं फिजिओलॉजिकल रिॲक्शन कोणत्या पद्धतीची होती आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाचं कार्य कोणतं आहे हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघू.